क्षितिज पर 2047 का सूर्य प्रकाशित कर रहा है विश्व को भारत की विश्व शक्ति किरणों से। विश्व शक्ति पर सामरिक नहीं, सांस्कृतिक, सामाजिक, औद्योगिक, आध्यात्मिक। हमारा लक्ष्य है विश्व शांति और भारतीय जनता की सुख समृद्धि। हमारे विश्व कुटुंब के लिए ये हो सकता है, हो के रहेगा। वर्ष 2047 हम आ रहे हैं। भारत की सांस्कृतिक विविधता को इन कलाकारों द्वारा यहाँ कर्तव्य पथ पर प्रस्तुत किया। The appreciation of the spectators palpable as they give them a loud and long applause. तर आपण ही दृश्य सध्या पाहतो आहोत नवी मुंबईहून मनोज जरांगे आता इथं आल्याचं आपण या दृश्यांमध्ये पाहतोय। थेट दृश्य नवी मुंबईतली। मराठा समाजातले अनेक कार्यकर्ते आहेत, त्यांच्यासोबत पदाधिकारी आहेत, सर्वसामान्य मराठा बांधव त्यांच्यासोबत त्यांच्या या लढ्यामध्ये, त्यांच्या या आंदोलनामध्ये आहे। त्याचीच ही दृश्य आपण सध्या पाहतो आहोत। मनोज जरांगे थोड्याच वेळात आपली भूमिका स्पष्ट करणार असल्याचं समजतंय। मनोज जरांगे शिवाजी चौकात सभा घेणार आहेत आणि सरकारचं शिष्टमंडळ देखील जरांगेंच्या सभास्थळी येणार आहे। काही महत्त्वाचा मोठा निर्णय या निमित्तानं जरांगे जाहीर करणार का याचीच आता उत्सुकता लागून राहिलेली आहे। शिष्टमंडळ आणि जरांगेंच्या दरम्यान जी चर्चा झाली ती अत्यंत सकारात्मक झाली अशी माहिती समोर येते आणि त्यामुळे मराठा आरक्षणावर तोडगा निघेल का याचीच उत्सुकता आहे। सभा होणार आहे आणि त्या ठिकाणी जरांगे पाटील यांचा ताफा जो आहे त्यांची गाडी जी आलेली आहे, गाडीवर तुम्ही पाहिलं असेल तर जरांगे पाटील हे गाडीवरती आहेत आणि त्यांच्या हातामध्ये आज तिरंगा झेंडा पाहायला मिळतोय। कारण का आज प्रजासत्ताक दिन आहे, 26 जानेवारी आहे आणि या निमित्ताने या सगळ्या पार्श्वभूमीवरती जरांगे पाटील यांनी त्यांच्या हातामध्ये तिरंगा झेंडा घेतलेला आहे। हा वाशी चौक आहे, वाशीमधला शिवाजी चौक आहे, जिथे आपण जर कुठेही पाहिलं तर सर्वत्र फक्त भगवी लाट आहे, भगवे मराठे आंदोलक आहे मोठ्या संख्येने आणि जरांगे पाटील हे आहे ते सभास्थळी पोहोचत आहे। त्यांच्याकरता एक मार्ग करून दिला गेलेला आहे। सगळे आंदोलक जे आहेत ते इथे बसले होते, पण ज्यावेळेस जरांगे पाटील हे तिकडे येणार आहेत हे लक्षात आल्यानंतर या ठिकाणी मराठा आंदोलक जे आहेत त्यांनी मध्ये एक जागा करून दिलेली आहे आणि त्यातून जरांगे पाटील यांची गाडी जी आहे ती आता चाललेली आहे। या संपूर्ण चौकामध्ये तुम्ही कुठेही पाहिलं तर फक्त आणि फक्त मराठा आंदोलक दिसतील। या ठिकाणी आता ही दिशा ठरेल की मुंबईला जायचं का याच ठिकाणी आंदोलन स्थगित करायचं। कारण का जे शिष्टमंडळ आहे सरकारचं ते शिष्टमंडळ देखील आलेलं आहे आणि त्यांच्यासोबत या शिवाजी चौकामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या साक्षीनं चर्चा करणार आहे आणि ते संपूर्ण मराठा आंदोलक जे त्यांच्या समोर चर्चा करणार असं मत जे आहे ते जरांगे पाटीलांनी व्यक्त करत त्यांची पत्रकार परिषद जी होती ती रद्द केली आणि शिष्टमंडळ जे आहे त्यांच्यासोबत याच ठिकाणी सर्वांसमक्ष आम्ही तिथं चर्चा करू आणि जो काय निर्णय आहे तो सर्वांसमक्ष सर्व आंदोलक जे आहेत त्यांच्या समक्ष या ठिकाणी आपण जाहीर करू असं देखील त्यांनी स्पष्ट केलं होतं। आणि याचमुळे या छत्रपती शिवाजी महाराज चौक जो आहे वाशीतला त्या चौकामध्ये जरांगे पाटील आता पोहोचलेला आहे। त्यांचा ताफा जो आहे तो पोहोचतोय। तुम्ही पाहिलं असेल त्यांची गाडीमध्ये आहे, गाडीवर ते बसलेले आहेत, हातामध्ये त्यांच्या तिरंगा झेंडा आहे आणि ते जिथे ते हात दाखवत आहेत त्या सर्व ठिकाणी मराठा आंदोलक जे आहेत ते त्यांना आवाज देऊन हात दाखवून त्यांचं अभिवादन करत आहेत। या सगळ्या पार्श्वभूमीवरती आपण जर पाहिलं तर मराठा आंदोलक जे आहेत त्यांना एकच भूमिका पाहिजे की नेमकं या ह्याच्यामध्ये काय भूमिका होईल आणि पुढे जायचं की नाही हे लक्षात आलं पाहिजे। पुढे आपण असं दाखवलं तर बरेचसे मराठा आंदोलक जे आहेत ते या संपूर्ण चौकामध्ये येऊन थांबलेले आहेत आणि जरांगे पाटील काय बोलतील, ते नेमकी काय दिशा देतील या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या इथून सांगितल्या जात आहेत। इथं हा मुख्य चौक जो आहे हा मुख्य चौक जो आहे मुख्य चौकामध्ये इथं बरेचसे मराठा आंदोलक जे आहेत ते जमलेले आहेत आणि सभेसाठी जागा मिळत नाही आणि जागा मिळत नसल्यामुळे इथे जर पाहिलं तर एक आंदोलक जो आहे तो इथे मोठा होल्डिंग लावला आहे, जवळपास 40-50 फूट हा उंच होल्डिंग आहे आणि याच्यावरती चढून मराठा आंदोलक जे आहे किंवा तरुण जे आहेत जरांगे पाटील यांचे विचार ऐकण्याकरता करतात। तर जीव धोक्यात घालण्याचा प्रकार आहे, पण शेवटी ज्या पद्धतीनं हा सगळा परिसर जो आहे हा परिसर मराठा आंदोलकांनी पूर्णपणे भरलेला आहे, व्यापलेला आहे आणि सगळे मराठा आंदोलक जे आहेत ते या शिवाजी चौकात पोहोचलेले आहेत।
तिथून आता थोड्याच वेळामध्ये पण जर पाहिलं तर मनोज जरांगे पाटील जे आहेत ते या सभेस्थळी पोहोचतील आणि नेमकं त्यांचं म्हणणं काय आहे, कशा रीतीनं हा संपूर्ण त्यांच्या जी आंदोलन त्याची दिशा काय आहे हे सगळं दाखवण्याकरता जरांगे पाटील हे इथं आलेले आहेत आणि थोड्याच वेळात ते आंदोलकांना आपली भूमिका जी आहे ती स्पष्ट करतील। इथल्या एका इमारतीवरती आम्ही आहोत, कारण का गर्दी इतकी आहे, जागा इतकी व्यापून गेलेली आहे सगळ्या आंदोलकांमुळे की नेमकं लोकांना बसायला जागा नाही आहे, त्यामुळे लोक जी आहेत ती या मिळेल त्या ठिकाणी बसलेली आहेत, होल्डिंगवर देखील आपल्याला चढलेली पाहायला मिळत आहेत। आता जरांगे पाटील यांची गाडी जी आहे ती सभेपासून काही मीटर अंतरावरतीच आहे आणि त्यांना अभिवादन करण्याकरता किंवा त्यांची एक झलक पाहण्याकरता अनेक आंदोलक जे आहेत ते त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि त्यांच्या गाडीसमोर गर्दी करत आहेत। तुम्ही पाहिलं तर हा संपूर्ण शिवाजी चौक आहे, चौकामध्ये तुम्ही चारी बाजूला कुठेही नजर टाकली तर फक्त आणि फक्त भगवं वादळ दिसत आहे आणि फक्त आणि फक्त इथे लोक जी आहेत, जे आंदोलक जे आहेत ते जमा झालेले आहेत आणि ते इथून कशा रीतीनं पुढे आपला प्रवास असेल किंवा कशा रीतीनं हा सगळा आपला प्रवास जो इथेच थांबणार आहे का पुढे मुंबईला जायचं आहे हे शिष्टमंडळाशी संपूर्णपणे जाहीरपणे चर्चा झाल्यानंतरच जरांगे पाटील जे आहे ते स्पष्ट करतील। शिवाजी महाराज चौकातली ही दृश्य आहेत। मोठा जनसागर इथं लोटलेला आहे, आपण पाहतो आहोत। मराठा आंदोलक मोठ्या संख्येनं जरांगेंसोबत अंतरवाली सराटीमधनं निघालेले होते आणि त्याच अनुषंगानं आपण आता हे सगळे मराठा आंदोलक इथं वाशीमधल्या या छत्रपती शिवाजी महाराज चौकात जमल्याचं पाहतो आहोत। जरांगे थोड्याच वेळात भूमिका स्पष्ट करतील असं दिसतं आहे सध्या, कारण इतकी मोठी गर्दी या वाशीमधल्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात झाल्याचं आपल्याला दृश्यांमध्ये पाहायला मिळतंय। सकारात्मक ही चर्चा राज्य सरकारचं शिष्टमंडळ आणि जरांगेंच्या दरम्यान झाल्याची माहिती समोर आलेली होती। काय नेमका निर्णय आता जरांगे जाहीर करतात, काय नेमकी भूमिका घेतात याची उत्सुकता लागून राहिलेली आहे। अजित मांढरे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेतच। अजित, सरकारचं शिष्टमंडळ आणि जरांगेंमध्ये चर्चा झाली, ती सकारात्मक होती असं समजलं, काय नेमकं या चर्चेच्या अनुषंगानं समजतंय, सूत्रांकडनं काही माहिती मिळतेय का? अजित यांच्यापर्यंत आपला आवाज जात नाहीये कदाचित, आपण त्यांना पुन्हा एकदा संपर्क करण्याचा प्रयत्न करूया। मात्र आपण पाहतो आहोत हे दृश्य, मनोज जरांगे आता हातात तिरंगा त्यांच्या आहे आणि ते छत्रपती शिवाजी महाराज चौक वाशीमधला जिथं सध्या इतका मोठा जनसमुदाय उपस्थित आहे, मराठा समाज इथं उपस्थित आहे, जरांगेंची एक झलक पाहण्यासाठी, त्यांना अभिवादन करण्यासाठी आणि आता ते काय नेमका आपला निर्णय जाहीर करतात हे ऐकण्यासाठी इथं उपस्थित आहेत। जरांगेंच्या या सगळ्या निर्णयाकडे आता या आंदोलनाचं पुढचं नेमकं भवितव्य काय हे देखील ठरणार आहे। जरांगेंनी ज्या मागण्या मांडलेल्या होत्या सरकारसमोर, सरकारच्या शिष्टमंडळासमोर, त्या मागण्या मान्य झाल्यात का? जर मागण्या मान्य झाल्या असतील तर जरांगे आता आपलं आंदोलन परत घेणार का? आणि जर मागण्या मान्य झाल्या नसतील तर मग मुंबईच्या दिशेनं पुन्हा कूच करणार का आणि आपलं आंदोलन सुरूच ठेवणार का? असे अनेक प्रश्न या निमित्तानं उपस्थित झालेले आहेत। ही दोन दृश्य आपण सध्या पाहतो आहोत। कॅमेरा 1, कॅमेरा 2, न्यूज 18 लोकमत या सगळ्या आंदोलनाची क्षणाक्षणाची अपडेट तुमच्यापर्यंत सातत्यानं पोहोचवत आहे। आमचे प्रतिनिधी अजित मांढरे, तुषार रुपनवर, प्रमोद पाटील, गणेश गायकवाड, प्रशांत बाग हे आपल्याला सातत्यानं या सगळ्या घडामोडींच्या अपडेट्स आपल्यापर्यंत पोहोचवत आहेत आणि सध्या आपण पाहतो आहोत ही दोन दृश्य। स्क्रीनच्या डावीकडे मनोज जरांगे हे आता छत्रपती शिवाजी महाराज चौकात आलेले आहेत वाशीमधल्या आणि तिथे एक छोटा स्टेज बांधला गेलेला आहे जिथे ते एक छोटेखानी सभा घेणार आहेत असं समजतंय आणि या सभेच्या अनुषंगाने ते आंदोलनाच्या बाबतीतली आपली पुढची भूमिका नेमकी काय असणार आहे
ते जाहीर करतील असं बोललं जात आहे। सरकारचं शिष्टमंडळ आणि जरांगेंच्या दरम्यान सकाळी जी चर्चा झाली ती सकारात्मक होती अशी माहिती मिळते। त्यामुळे आता जरांगेंची पुढची भूमिका नेमकी काय असणार याची खूप मोठी उत्सुकता लागून राहिलेली आहे। स्क्रीनच्या उजवीकडची जी दृश्य आहेत, कॅमेरा 2 ची जी दृश्य आहेत, तो इथं लोटलेला मोठा जनसमुदाय, मराठा समाज, सर्वसामान्य मराठा बांधव जे आपापल्या गावातनं, आपापल्या तालुक्यातनं, आपापल्या जिल्ह्यातनं फक्त आणि फक्त मनोज जरांगेंच्या या आंदोलनामध्ये सहभागी होण्यासाठी आणि आरक्षणाची एक मागणी घेऊन इथं उपस्थित आहेत। सरकार आपल्या मागणीचा नक्कीच विचार करेल असा आशावाद घेऊन गावखेड्यातनं आलेले हे मराठा बांधव मनोज जरांगेंना आपला पाठिंबा दर्शवण्यासाठी इथं उभे आहेत। या सर्वांच्या मनात जी आशा आहे की आपल्याला देखील आरक्षण मिळेल, सरकार या संदर्भातला काही महत्त्वाचा मोठा निर्णय हा आज घेणार आहे का येत्या काळात या संदर्भातला काही निर्णय जाहीर करणार आहे याची उत्सुकता आहे। मात्र आपण आरक्षण घेतल्याशिवाय माघारी परत फिरणार नाही असा निर्धार इथं उपस्थित असलेल्या प्रत्येक मराठा बांधवानं बोलून दाखवलेला आहे। मनोज जरांगे यांनी सुद्धा वारंवार हीच भूमिका मांडलेली आहे। आरक्षणाशिवाय आता परत फिरायचं नाही हा निर्धार त्यांनी वारंवार बोलून दाखवलेला आहे। त्यांचा हा निर्धार आता कितपत खरा ठरतो हे येत्या काही मिनिटांमध्ये आपल्याला कळेल। त्यांना मुंबईला जाण्याची वेळ येते का सरकार त्यांच्या मागण्यांच्या बाबतीत ठोस भूमिका आज जाहीर करेल याबद्दलची उत्सुकता अजूनही कायम आहे। पुन्हा एकदा आपण जाऊया, अजित मांढरे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या। अजित, थोड्याच वेळात जरांगे आपली भूमिका स्पष्ट करतील असं दिसतंय, मात्र तत्पूर्वी सकाळी शिष्टमंडळासोबत त्यांची नेमकी चर्चा ज्या मुद्द्यांवर झाली ते मुद्दे कोणते होते प्रामुख्याने आणि आता काही मोठा निर्णय जाहीर केला जाऊ शकतो का अजित? मोठा निर्णय जाहीर केला जाऊ शकतो अजिंक्य, आणि त्याच पार्श्वभूमीवरती आता ही शिवाजी चौकातली सभा जी आहे त्या सभेचं संपूर्णपणे रूपरेषा ठरलेली आहे। कारण का काय निर्णय झाला, शिष्टमंडळाची काय चर्चा झाली, कोणत्या मुद्द्यांवर चर्चा झाली, या सगळ्या पार्श्वभूमीवरती जरांगे पाटील यांची एक पत्रकार परिषद आयोजित केली होती, पण ती पत्रकार परिषद रद्द केली आणि जरांगे पाटील यांनी स्पष्टपणे त्या ठिकाणी सांगितलं की माझे बांधव किंवा माझे मराठा आंदोलक जे ज्या ठिकाणी उन्हामध्ये बसलेले आहेत त्या ठिकाणी जाऊन मी माझा निर्णय जो आहे किंवा शिष्टमंडळासोबत झालेली जी चर्चा आहे ती सर्वांसमक्ष सांगणार आहे। आणि आतापर्यंत जरांगे पाटील यांनी जेव्हा चर्चा केलेल्या आहेत शिष्टमंडळांसमोर त्या सर्व जाहीरपणे केलेल्या आहेत आणि तिथं जाहीरपणे निर्णय आपल्याला सांगितलेले आहेत आणि तीच भूमिका त्यांनी आता घेऊन या ठिकाणी ते वाशीतल्या शिवाजी चौका इथं पोहोचलेले आहेत। स्टेजवर त्यांचं आगमन झालेलं आहे, चारही बाजूने लोक आहेत, चारही बाजूने लोकांना ते अभिवादन करत आहेत। त्यांची जेव्हा गाडी आली तेव्हा गाडी करता या मराठा आंदोलकांनी त्यांना एक रस्ता करून दिला आणि सगळ्यांना अभिवादन करत जरांगे पाटील जे आहेत ते सभास्थळी पोहोचलेले आहेत, स्टेजवर पोहोचलेले आहेत। आज त्यांच्या हातामध्ये भगवा नसून त्यांच्या हातामध्ये तिरंगा झेंडा होता आणि त्यांनी हा एक वेगळा आदर्श घालून दिला की आज प्रजासत्ताक दिन आहे, भारताचा दिवस आहे आणि त्यामुळेच आपल्या हातामध्ये जेवढा भगवा आपल्याला महत्वाचा आहे तितकाच महत्व आपल्याला तिरंग्याचं आहे आणि त्यामुळे त्यांच्या हातामध्ये तिरंगा होता आणि तिरंगा घेऊन जरांगे पाटील जे आहेत ते स्टेजवरती आलेले आहेत। शिष्टमंडळ देखील त्या ठिकाणी पोहोचलेलं आहे। जी काही चर्चा होईल शिष्टमंडळासोबत ती सर्वांसमक्ष होईल, माईकवरती होईल, सर्व प्रसारमाध्यम असतील, हे सर्व मराठा आंदोलक असतील यांच्या समोरच होईल अशी भूमिका जरांगे पाटील यांनी घेतलेली आहे। बरोबर, त्यामुळे कोणकोणत्या मागण्या झालेल्या आणि कोणतं स्पष्टीकरण दिलं गेलेलं आहे, किती जीआर आणलेले आहेत, किती आदेश आणलेले आहेत, भविष्यात कशी आपली दिशा असेल इथे वाशीमध्ये, कारण का काल जी माहिती मिळेल त्यानुसार जो लोणावळा तिथे ते आंदोलन स्थगित करायचं होतं आणि तिथून गुलाल उधळून परत जायचं होतं कारण सरकारने सकारात्मक भूमिका दाखवली होती। मग असं काय घडलं की सरकारशी चर्चा झाली नाही किंवा सरकारशी चर्चा झाल्यानंतर तो मुद्दा सुटला नाही आणि यामुळेच लोणावळ्यावरून पुढे हा संपूर्ण मोर्चा जो आहे तो इथं वाशीमध्ये आलेला आहे आणि तिथून पुढे जाऊन नंतर जर आपण पाहिलं तर इथून हा मोर्चा जो आहे तो मुंबईला जाणार का इथंच गुलाल उधळला जाईल याची भूमिका जी आहे ती जरांगे पाटील थोड्याच वेळात स्पष्ट करतील। स्टेजवर ते पोहोचलेले आहेत, चारही बाजूने आंदोलक आहेत आणि चारही बाजूने आंदोलकांना ते अभिवादन करत आहेत। अजिंक्य, बरोबर आहे। आणि अजित, सरकारचं जे शिष्टमंडळ जरांगेंच्या भेटीसाठी गेलेलं होतं हे शिष्टमंडळ देखील गेले काही दिवस सातत्यानं त्यांच्यासोबत बोलतंय, त्यांच्या मागण्यांच्या अनुषंगानं सकारात्मक तोडगा काढता येईल का याबद्दल चर्चा करतंय। अजित, शिष्टमंडळाविषयी नेमकं काय सांगाल आणि दुसरं म्हणजे काही माहिती सूत्रांकडनं समजतेय का
सरकारी सूत्र नेमकं या संदर्भात काय सांगतायत? सकारात्मक तोडगा निघून काही मोठा निर्णय आजच जाहीर केला जाऊ शकेल का सरकारी पातळीवरनं सुद्धा? अजिंक्य, जी माहिती मिळते त्यानुसार पहाटे साधारणपणे 4 ते 5च्या सुमारास सरकारचं एक प्रशासकीय अधिकाऱ्यांचं शिष्टमंडळ जे आहे ते जरांगे पाटील यांना भेटलं. त्याच पद्धतीनं जरांगे पाटील यांच्या सोबत असलेल्या काही त्यांचे जे विशेष सदस्य आहेत ज्यांनी हे सगळं आंदोलन जे आहे ते पूर्णपणे नियोजन केलेलं आहे, अशा सर्वांसमक्ष त्या प्रशासकीय अधिकाऱ्यांची त्यांची भेट झाली. मात्र जर पुन्हा हा निर्णय घ्यायचा झाला किंवा जो काय निर्णय घ्यायचा झाला तो इथं बंद दाराआड किंवा 4-10 लोकांच्या समोर नाही तर सर्वांसमक्ष घ्यायचा आणि जी काही चर्चा आहे ती आता सर्वांसमक्षच होऊ द्या अशी भूमिका जरांगे पाटील आणि त्यांच्या संपूर्ण मंडळाने घेतल्यामुळे शिष्टमंडळ आलं होतं, पण त्यांची चर्चा होऊ शकली नाही आणि ती चर्चा जी आहे ती आज सकाळी होणार होती. त्या ठिकाणी ते थांबले होते. ज्या ठिकाणी त्यांची पत्रकार परिषद होणार होती त्या सगळ्या पार्श्वभूमीवरती पण जरांगे पाटील यांनी त्यांची भूमिका जी आहे ती जी रात्री घेतली होती ती आज त्यांनी स्पष्ट केली की जिथं शिवाजी चौकामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये मराठा आंदोलक जे जमलेले आहेत, जे बांधव जमलेले आहेत त्यांच्यासमोर ही भूमिका जी आहे ती मांडायची आहे आणि शिष्टमंडळाने तिथेच यावं. त्यांनी काय सकारात्मक भूमिका घेतलेली आहे किंवा कशा पद्धतीनं त्यांनी त्यांचं म्हणणं पूर्ण करतंय किंवा तिथं सरकार नेमकं आपली भूमिका काय जाहीर करतं, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या जाहीर शिष्टमंडळाबरोबर चर्चा सुरू आहे. थोड्याच वेळात ते पत्रकार परिषद सुद्धा घेतील. मात्र काहीही झालं तरीही आझाद मैदानात जाऊन मोर्चा करण्यावरती मराठा समाज ठाम आहे. आता मी ठाण्यातल्या आनंदनगर जवळ टोल नाक्याजवळ आहे आणि माझ्यासोबत काही मराठा कार्यकर्ते आहेत. आपण त्यांना विचारूया, मनोज जरांगे यांच्या मागण्या जरी मान्य झाल्या, सरकारने त्यांचे सगळेच्या सगळे मुद्दे स्वीकारले तरीही हे आंदोलन करते मराठा समाजाचे कार्यकर्ते आंदोलन करण्यावर ठाम आहेत का? मला सांगा तुमचं मत काय? जय जिजाऊ जय शिवराय. आमचं मत एकच आहे. संघर्ष होते. मनोज जरांगे पाटील साहेब जो निर्णय घेतील तो आम्हा सगळ्या महाराष्ट्राच्या मराठ्यांना मान्य असेल. त्यांनी आंदोलन थांबायला सांगितलं, आंदोलन थांबेल नसेल तर आम्ही इथं सकल मराठा समाज ठाणे पूर्ण महाराष्ट्रातून येणाऱ्या बांधवांची जेवणाची खाण्याची सगळी सोय करतो. हे आंदोलन जोपर्यंत चालू आहे, संघर्ष होते स्वतःहून जोपर्यंत आम्हाला सांगत नाही तोपर्यंत हे आंदोलन चालू राहील. मला सांगा पोलिसांनी, मुंबई पोलिसांनी आझाद मैदानावर आंदोलन करायला परवानगी नाकारली, मात्र तुम्ही आझाद मैदानात जाणार का? 100% आम्ही आझाद मैदानात नक्की जाणार आणि तिकडे आमचं आंदोलन 100% पूर्ण होणार, यशस्वी होणार आणि आम्ही आमचं आरक्षण नक्की आणि 200% आम्हाला मिळणारच. त्या भूमिकेवर आम्ही ठाम आहोत. आज ठाणे शहर आमच्यातर्फे आम्ही सगळी व्यवस्था केली आहे, जेवणापासून खाण्यापिण्याची व्यवस्था केली आहे. मराठा समाज आरक्षणासाठी आक्रमक झालेला आहे, कारण की या समाजाच्या लोकांचं म्हणणं हे आहे की आतापर्यंत आम्हाला आश्वासनांच्या व्यतिरिक्त काहीच मिळालेलं नाहीये आणि म्हणून आता जोपर्यंत आम्हाला आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत आम्ही मागे हटणार नाही. तुषार शेटे, न्यूज 18 लोकमत, ठाणे.